नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी सेविकेच्या आंदोलनावर बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी तोडगा निघणार का? काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट असे आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे 4 डिसेंबर 2023 पासून काम बंद आंदोलन चालू आहे। याच पार्श्वभूमीवर बुधवारी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी महिला व बालविकास मंत्री माननीय अदिती तटकरेची भेट ठरली आहे। अंगणवाडी संघटनाने एक पाऊल मागे घेत पण 4 मागण्यावर संघटना ठाम आहे। मानधनवाढ, पेन्शनवाढ, ग्रॅज्युटी, नवीन मोबाईल या 4 मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यास आम्ही संप मागे घेऊ, अशी भूमिका अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे। त्या संदर्भात अंगणवाडी संघटनाचे पदाधिकारी बुधवारी दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची भेट घेणार आहेत। अंगणवाडी कर्मचारी संघटना राज्य कार्याध्यक्ष श्री सूर्यमणी गायकवाड यांनी माध्यमाशी बोलताना असे सांगितले की अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन 1.5 महिना झाला आहे, तरी देखील राज्य सरकारकडून सकारात्मक तोडगा निघाला नाही। सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचा प्रपंच मानधनावर अवलंबून आहे। मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी व नवीन मोबाईल देण्याचे सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलनाचा तिढा सुटेल। त्या संदर्भात बुधवारी मंत्री अदिती तटकरे यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे। तर मित्रांनो, आशा करूयात याच उद्याच्या बैठकीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी सकारात्मक निर्णय व्हावा आणि या अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युटी व नवीन मोबाईल यासारखे लाभ शासनाने देऊ करावे। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।